महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. आताच्या संचालक मंडळाच्या आडमुठी धोरणाप्रमाणे किंवा असहकार्यामुळे द्वारकाधीश कारखाना हा कारखाना चालू शकला नाही म्हणजे त्यांनी सहकार्य केलं असतं ही वेळ आज कारखान्यावर आली नसती. मी भूपेंद्र वसावे, ऊस उत्पादक सभासद आणि आदिवासी सहकारी सार कारखान्याचा तत्कालीन कर्मचारी. आजच्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्यावर सिक्युरिटायझेशन ॲक्ट प्रमाणे जी जप्तीची कारवाई केली ते ऐकून फार दुःख झालं. हा आदिवासी कारखाना उभारणीपासून आम्ही त्या कारखान्यामध्ये कर्मचारी होतो आणि ऊस उत्पादक शेतकरी होतो. आम्ही मनपूर्वक तिथं सेवा केली, ऊसाचा पुरवठा केला. 2019 पर्यंत हा कारखाना व्यवस्थित चालला. त्याच्यात आता जे बोर्ड आहेत त्या बोर्डाचे चेअरमन सन्माननीय भरतभाऊ गावित आणि मागचे चेअरमन आदरणीय शिरीषदादा नाईक यांनी आदरणीय नाईक साहेब आणि आदरणीय माणिकराव दादा यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो कारखाना सुरळीतपणे चालवत आले. अडीअडचणीवर मात केली, समंजसाने तो कारखाना चालवला. परंतु कोरोना पिरियडमध्ये कारखान्याला जे काही अडचणी आल्यात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी बँकेने, धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने सहकार्य केलं नाही. त्याच्यामुळे कारखाना शेतकरी हिताचं दृष्टीने बंद राहू नये, कर्मचाऱ्यांमध्ये डबकाईला येऊ नये म्हणून शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे मंत्री समितीच्या निर्णयानुसार साखर आयुक्तालयाकडे सगळ्या प्रक्रिया राबवण्यात आल्या आणि कारखाना काही विक्री न करता भाडेकराराने 15 वर्षासाठी देण्यात आला. आणि त्या टेंडर प्रोसिजरमध्ये साखर आयुक्त कार्यालयात तत्कालीन मंत्री समिती आणि बसून मग टेंडर मागवण्यात आले आणि त्या टेंडरप्रमाणे ज्या कारखान्याने, अनुभवी कारखान्यांनी टेंडर भरले त्याच्यात द्वारकाधीश कारखान्याने प्रति मेट्रिक टन 112 रुपये भाडं द्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्या टेंडर प्रक्रियेनुसार आदिवासी कारखान्याने द्वारकाधीश कारखान्याला भाड्याने हा कारखाना, आपला कारखाना चालवायला दिला. आणि चालवायला दिल्यानंतर 2 वर्ष तो कारखाना चालू होता आणि नवीन संचालक मंडळ आल्यानंतर सुद्धा 2 वर्ष कारखाना चालू होता. हा कारखाना काही बंद असताना भाडे करार केला आणि आत्ताच्या संचालक मंडळाला चालवायला दिला ही गोष्ट नाही. हा जो 112 रुपये भाड्याचा जी प्रक्रिया राबवली ती प्रक्रिया 1250 कॅपॅसिटीच्या याच्यावर ती राबवण्यात आली. भाडेकरू कारखान्याने त्यांनी म्हणजे क्षमता वाढ केली. 1250 मेट्रिक टनाऐवजी 2500 मेट्रिक टनाचा कारखाना केल्यानंतर त्यांनी जेवढी गुंतवणूक केली, शेतकऱ्यांचं देणं असेल, कर्मचाऱ्यांचं देणं असेल, शासकीय देणे असतील, ते सगळे त्या भाडेकरू कारखान्याने ठरलेल्या कराप्रमाणे आजपर्यंत फेडत आले. आणि संचित तोट्याप्रमाणे जे काही कारखान्याकडे थकीत कर्ज झालं त्या थकीत कर्जाचं शासनाच्या नियमाप्रमाणे 5 हप्ते पाडण्यात आले. 5 हप्त्यापैकी त्या द्वारकाधीश कारखान्याने 2 हप्ते रेग्युलर भरले. परंतु आताच्या संचालक मंडळाच्या आडमुठी धोरणाप्रमाणे किंवा असहकार्यामुळे द्वारकाधीश कारखाना हा कारखाना चालू शकला नाही म्हणजे त्यांनी सहकार्य केलं असतं ही वेळ आज कारखान्यावर आली नसती. बँकेच्या हप्ते नियमितपणे फेड झाले असते, शेतकऱ्यांचे ऊस वेळेवर गेले असते, त्यांना पेमेंट मिळालं असतं, कर्मचारी इथं त्यांना रोजी भेटली असती, त्यांना पेमेंट मिळालं असतं. तालुक्याचा या आदिवासी कारखान्यामध्ये तालुक्याची जी काही भरभराट झाली, तालुक्याचा जो काही विकास झाला तो फक्त आदिवासी कारखान्यामुळे झालेला आहे. आणि बँकेने जी जप्ती केली ती जप्तीची प्रक्रिया टाळण्यासाठी हेवे दावे न करता मागच्या संचालक मंडळ आणि सध्याचे संचालक मंडळाने एकमेकावर हेवे दावे न करता, आरोप प्रत्यारोप न करता समंजसी भूमिका घेऊन हा आदिवासी कारखाना अडचणीतून कसा बाहेर पडेल आणि भविष्यात पुन्हा कसा कारखाना सुरू राहील यासाठी आदरणीय आमदार साहेब जे तत्कालीन चेअरमन आहेत आणि आत्ताचे जे चेअरमन सन्माननीय भरतभाऊ गावित यांनी बँकेशी आणि शासनाशी आणि जे भाडेकरू कारखाना आहे एकत्रित बसून याच्यातून व्यवस्थित तोडगा काढला. बँकेचं आज जी बँकेने जी कारवाई केली ती कारवाई टाळता येईल
त्याच्यातून मार्ग निघेल आणि नक्कीच 26-27चा जो हंगाम आहे तो सुरळीतपणे सुरू राहील. यासाठी मोठ्या मनाने मोठ्या दिलाने या आमच्या नेत्यांनी, जे तालुक्यातले नेते आहेत आता जे, त्यांनी सहकार्य करावं आणि कारखान्याची भरभराट कशी भविष्यात होईल यासाठी प्रयत्न करावा. एवढंच मी 2 शब्द बोलतो.